स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. आज आलोय आम्ही मुंबईमध्ये. जशी गरमी वाढली तसा लग्नाचा सीझन पण वाढलाय, तर घ्यायला आलोय आज कपडे. तर अटलनी आलो, पण हे बघा आता इकडे गर्दी बघा कसली आहे मुंबईमध्ये, म्हणजे ट्रॅफिकच ट्रॅफिक. बाकी यश, तू कशाला आलोय? खायला, बिल भरायला. आज गाईज आपला बिल भरतोय यश धनराज. कारण त्यांनी आमच्या बरोबर एक डील केले, जर त्यांनी आमचा बिल भरला तर त्याचा आम्ही तो ब्लॉग टाकणार नाही. एक आमच्याकडे त्याची एक असा व्हिडिओ आहे जे आम्ही सोशल मीडिया, ह्याचा पुढचा ब्लॉग तुम्ही बघून राहा, एक नंबर ब्लॉग आहे. तोपर्यंत आता डायरेक्ट आम्ही चाललोय पहिले खायला. आपण डायरेक्ट तिथेच भेटू, कारण मी गाडी चालवतोय आणि यांना काय येत नाही कॅमेरा धरायला वगैरे मी, त्यामुळे आपण डायरेक्ट भेटू खाताना. तर आता वाजलेत 4:15. पहिले आलो आणि पहिले पेटपूजा करू म्हणलो, कारण आता आपल्याला कपडे घ्यायचे म्हणजे तिथे 4 तास तर मिनिमम जातीलच. तर हे बघा यांना पण भूक लागलेली कोणाला, आणि हे बघा याला पण. कुठे गेला गायब झाला. तर पहिले बोललो खाऊन घेऊ आणि मग काय पुढे जो विषय बघू. पहिले खातो गाईस आणि नंतर भेटू. तर हे बघा इथे गाडी पार्क केले मस्तपैकी. ॲक्च्युली जाम म्हणजे पार्किंगची किचकिच आहे इथे. तर काकांनी जागा दिली पार्क करायला, ते बोलले त्यांना नंबर पण दिला आम्ही, आणि जर काय झालं तर काका कॉल करतीलच. आहेत काका मी इथे. थँक्यू. हे कुठे होता शॉप? आठ रनवरती 6 विकेट काल होते. जमाना गेला तो इकडे विषय आला परत IPL वरती. RCB आणि CSK. सगळ्यांनी कमेंट करा तुम्ही कोणाला सपोर्ट करता, RCB का CSK? अरे आपला एकच आहे, ही साला लॉलीपॉप. एरिया बघा एकदम खतरनाक आहे. पार्किंगची जागा नव्हती, त्या काकांनी दिली पार्क करून. चला आता आपण डायरेक्ट शॉपमध्ये भेटू. तर गाईज आपण पोचलो आत्ता जस्ट पार्किंग करून. गाडी का लावली हां, गाडी काढायची. गाडी पहिले तुझी ओमनी काढ बाजूला. ओमनी नाही निघत माझी. काय ओमनी भांडणं करायचे. हे बघ व्हिडिओ चालू आहे इथे. व्हिडिओ चालू आहे इथं. व्हिडिओ म्हणजे काय? हात का लावतो तू? हात का लावतो? हात का लावतो? माणसं बघतो बाई, फुल बघतो ती आजूबाजूला माणसं. मागे घेऊ. तर हे बघा याला आणलंय आम्ही गाडीत बसायला, आणि त्या पार्किंगची जागाच नाहीये कुठे. तर गाडीत बसतोय. पांडूवाले की पहिले सांगणार का नाही साहेब काढतो. तोपर्यंत गाडीचं त्याला पुढं मागं पण नाही, तो कॉल करेल. तोपर्यंत आपण बघू आपल्याला कपडे. जिथे जातो तिथे साईज भेटत नाहीये, आणि त्यात आपण आलोय खूप लवकर. फिरायला तर लागेल. हा पहिला शॉप नाही, सेकंड शॉप ना आपलं. आणि तो बघा आपला माणूस तुम्हाला दाखवतो कसा बसलाय तो गाडीत. तर हा बघा नाही, गाडी ठेवू इथे, बेस्ट जागा आहे मस्त. पार्किंगचा जुगाड बघा काही, पार्किंगचा जुगाड. जा रे ठेव. BMC बोलते बेटे. तो लांब ठेव. लांब गाडीपासून थोडा लांब, इकडे जवळ येऊ दे. हां ओके गाईज. तो ये देखो, हे बघा आता मस्तपैकी आम्ही गाडी पार्क केले. 2 साईडला 2 हे लावलेत. आमची गाडी पडले बंद. अभी आगे जो होगा वो देखा जाएगा. अभी हम लोग लेंगे कपडे. बाय. दुसरा शॉप झाला. जो मला पाहिजे वस्तू, जे कपडे पाहिजे ते अजून तरी नाही भेटले. बघू आता आम्ही प्लॅन करतोय. इथे पार्किंगला कुठेच जागा नाही आहे,
तर 1 ते 1.5 किलोमीटरवरती पार्किंग आहे, तिथे कार पार्क करू आणि नंतर अख्खी मुंबई वाटलं रिक्षामध्ये फिरू. कारण यश विचारा आमचा गाडीत बसला आहे रे, अजून एक अर्धा तास झाला त्याला गाडीत बसवलं आहे, काय विचारा बोलत नाही आहे, पण तरी भावासाठी एवढा करूच आम्ही. चला तुम्हाला डायरेक्ट आता पार्किंगमध्ये भेटतो आम्ही. हां भावांनो, आता कार पार्क केली मी पार्किंगमध्ये आणि आता टॅक्सीमध्ये बसून चाललो आहे मेन मार्केटला. आणि कुठेच कार पार्क करायला जागा नव्हती, काहीच विषय नव्हता आहे. बघा एक काका आहेत, त्यांनी आपल्याला हां चांगले सोडतात, कारण जो तो टॅक्सीवाला होता तो सोडतच नव्हता, काय माहिती काय विषय चालू आहे. पण हाँ इधर से कोई तो वन वे नो एंट्री है कार के लिए, तो घूम के जाना पडेल. तर भावांनो फिरून जायला लागतं, त्यामुळे इथून टॅक्सी भेटायची मुश्किल आहे. तरी काका आपल्याला नेतात, हालत खराब आहे. मीटर जास्त घ्यायचं तुला पाहतो. नाही 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 मीटर विषय नाही, आपण डील केलेली 100वर. ठीक आहे रे, पण ठीक आहे आता काय एवढं ऑप्शन नसेल तर थोडेफार द्यायला लागतं. बाकी दुपारीच येणार होतो, पण चांगलं झालं की दुपारी नाही आलो, मजबूत ऊन बिन होता. बरं आलं रे, हे रात्रभर फिरू वाटलं तर काय विषय नाही. 100चे ब्लॉक आहेत कोणते? हे बाहेर लावले. हो रे 100चे बल्ब वाटतात ते बेकार. 100 झाले. ते गाईज आहे बघा 100चे बल्ब आणि 100 होऊन किती होत असतील काय. तो मेट्रो आयनॉक्समध्ये थिएटर आहे भैया भावांनो. हे बघ कोणती मूवी लागली भाई. ओ हो रे तीच आहे भाई. थोड्या दिवसात आपला हा पण एक ब्लॉग येईल, मूवी बघायला जायचं आहे. तर बघू आता डायरेक्ट आपण जिथे लोकेशनवर उतरू तिथे तुमच्याशी बोलू. हे गब्बस रे. तो भावांनो आपला एक फायनल झाला आहे, तो लुक तुम्हाला मी आत्ता दाखवणार नाही, मी व्हिडिओ काढली डोक्याला लागेल. तर मी काय बोलत होतो, एक आपल्याला कडक विषय भेटलाय, पण लुक तुम्हाला आत्ता बघायला नाही भेटणार. लुक आपण तुम्हाला दाखवू नंतर. आणि हा एरिया आहे कादंबा देवी. वरती सगळा सूटचा होता, तिकडे तुम्हाला आय थिंक अर्ध्या क्लिपमध्ये दिसतील. काय झालं काय नाही, कुठे गेले ते. ओके शॉपचं नाव काय म्हणजे हां G9 आणि एरिया कोणता आहे. कालबादेवीत ना, मुंबादेवी मंदिर जवळ G9 ना. तर कालबादेवी G9 शॉप आहे हा. मी तुम्हाला नंतर बाहेरून पण दाखवेन. आहेत म्हणजे मी आता इथे बरेच जवळजवळ 7-8 दुकान फिरलो, त्यामध्ये इथे मला बरेचसे पॅटर्न आवडले, त्यातला एक चॉईस केला आहे. तर बघू आता आपल्याला काय फायनल करतोय मी नंतर. तर गाईस माझं तर झालं आहे फायनल कपडे घेऊन, पण आता मला घरून 2-3 फोन आले का तू कुठे गेला आहेस, काय चांगलं पॅटर्न आहेत का, मला फोटो पाठव. त्यांना कुठे वरती आप ऊपर जा रहे हो क्या, मे बी आऊ. तर आता त्यांना परत फोटो पाठवायचे आहेत, त्यांना फोटो पाठवायला मी परत वरती आलो. हे बघा इथे बरेचसे पॅटर्न आहेत जे बघण्यासारखे. जबरदस्त. हे बघा दाखवा ना मला, त्यांना पाठवायला फक्त फक्त. माझं नाव कांतीलाल कडा. कांतीलाल कडा. कडा. तर कांतीलाल कडा काका होते जे, त्यांनी चांगले मला दाखवले. तुम्ही पण नक्की कधी याल तर त्यांना भेटा. बाकी अजून अर्ध्या पब्लिकला हे पाठवायचे फोटो तुम्ही भरलेली गाडी. रोड चांगले येते टॅक्सी. थम ही एक टॅक्सी आली.
बस आली चढायचं ना रे कुठे सोडत काय माहिती सिग्नलला सोडेल पुढे कंडक्टर आपल्याला चढायला बॉम्बे हॉस्पिटल बोलले ना तो पण तिकडे आहे स्टॉप. तो पण स्टॉपला आपण गाडी आपण मध्येच थांबलोय का कॉर्नरला चला काही आपण जाऊ पहिले कॉर्नरला. इथे मध्येच टॅक्सी काय थांबत नाहीये. ए इथे येऊ ना नीट. नाही त्यांना हे बघा हाजी नाही पण आम्ही पार्ट कट पण करू शकतो जोपर्यंत मला पैसे येत नाही तोपर्यंत. हां ठीक आहे. अजून गाईज सूटची फिटिंग नाही आली. तो मी ट्राय केला आणि त्यानंतर मला फिटिंग आवडली तर मी तुम्हाला लगेच सांगणार की या शॉपमध्ये या म्हणून. तोपर्यंत आपली व्हिडिओ अपलोड होणार नाही. तर भावांनो आता आपण आलो आहे मरीन लाईन्सला. शॉपिंग तर सगळी झाली आणि बोललो आता जर आपण टाईमच्या पुढे चाललो म्हणजे जो मी टार्गेट ठेवलेला त्याच्या पुढे चाललो आहे तर बोललो की थोडा मरीन्सला जाऊन चिल मारू चिल. तर भावांनो बसलोय मरीन टेवला आणि आता वाजलेत किती वाजले रे 3:30 वाजले आणि आता आम्ही सध्या आहेत मरीन्सला. आणि व्ह्यू बघा एकदम शांतता थंड हवा. 2 वाजले. हे बघा 2 वाजले. भावांनो हीच ती लाईफ आहे. हेच ते दिवस आहेत की मित्रांबरोबर फिरता येतात. ते परत येणार नाही. हा पहिले याची विकेट पडणार आहे त्यानंतर याची. तर भावांनो आता मरीन्स पासून निघालो आम्ही जिथे आम्ही कार पार्क केले. कार पार्क आम्ही अशा ठिकाणी केले की जी तुम्हाला सांगता येणार नाही. पण ज्याला मरीन्सला कधी यायचं आहे किंवा मुंबईमध्ये या एरियात कुठे शॉपिंग किंवा कोणत्या गोष्टीसाठी यायचं आहे तुम्हाला कार पार्किंगची जागा नसेल तर या व्हिडिओवरती मला कमेंट करा किंवा DM करा. वानखेडे जातो ना. वानखेडे एवढ्या जवळ आहे आपल्या. हे बघा आम्ही वानखेडेच्या बॅक साईडला आहेत. आणि जर तुम्हाला हां इवन वानखेडेला पण जर यायचं असेल मॅच बघायला तर आम्ही तुम्हाला पार्किंग सांगू शकतो जी सगळ्यात बेस्ट आणि सेफ आहे. तर कमेंट करा किंवा मला DM करा. नाही एवढे नाही आहेत गाईज तुम्हाला मी सांगेल पण ती जागा मी व्लॉगमध्ये सांगू शकत नाही. तो दोस्तों ये देखो अपना आ चुका है विषय. हे बघा तो लुक कसा वाटतोय कमेंट करा. फिटिंग पण एकदम प्रॉपर आहे आणि थोडी पॅन्ट पण नॅरो होती आधी म्हणजे बॉटम थोडा टाईट होता. तर मला लगेच एक अर्धा तासासाठी परत नेली पॅन्ट आणि बॉटम पण ओके करून दिलं. आता पॅन्ट पण मला एकदम कम्फर्टेबल वाटायला लागले माझ्या भावांना. तर पहिले आपले इन्स्टावरती याचे फोटो पडतील त्यानंतर येईल हा ब्लॉग. मी खाली कमेंटमध्ये शॉपचा ॲड्रेस आणि लोकेशन पण टाकेल. क्वालिटी पण चांगली आणि हे जे काका आहेत त्यांनीच सगळं दाखवलं आपल्याला. तर भावांनो आपली सगळी झाले शॉपिंग कंप्लीट. आपला काय वस्तू उचलायची होती ती उचलले आणि इधर आया है मेरा ब्रदर. त्याने माझे कपडे बघितले आणि त्याला पण आवडला तर तो 2 दिवसांनी लगेच बोलला मला की चल मी पण येतो तुझ्याबरोबर. काय ते त्याला पण घेतलं आणि त्याचं पण फायनल झालं. तुम्हाला इथे चांगला डिस्काउंट पण भेटेल
जर तुम्हाला इथे येऊन डिस्काउंट पाहिजे असेल तर प्रसाद 30 हा कोड इथे येऊन सांगा, तुम्हाला 10 to 15% मध्ये डिस्काउंट भेटेल. तर व्लॉग एडिट करून झाला आहे आणि जवळजवळ 4:45 वाजलेत पहाटेचे. तर आज मी गेलेलो शॉपिंगला, घरातलंच लग्न होतं, त्यासाठी मला ब्लेझर घ्यायचा होता. तर मी मुंबईमध्ये बरेच शॉप फिरलो, पण मला पाहिजे तसा भेटत नव्हता. तर एक शॉप भेटला, तिथे म्हणजे कलेक्शन आहेत ना ते अमेझिंग आहेत आणि मला तर खूप आवडले पर्सनली. तर तुम्हाला पण लग्नासाठी जर कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही पण तिथून घेऊ शकता, कारण तिथे म्हणजे मला फिटिंग करून त्यांनी दिली. मी कपडे शिवून घेतले, तर माझी फिटिंग एक नंबर होती आणि मला खूप कमी टाईममध्ये दिलं त्यांनी. म्हणजे मला अर्जंट होतं आणि मी आयत्या टायमाला गेलेलो, तर त्यांनी खूप कमी वेळामध्ये मला एकदम परफेक्ट फिटिंग आणि कपडा पण जबरदस्त आहे. म्हणजे आपण एक पैसे दिल्यासारखे वस्तू पण आपल्याला भेटते. आणि बाकी ठिकाणी फिरलो मी, पण मला एवढा काही खास कपडा वाटला नाही. हा पर्सनली शॉप मला आवडला. तर तिथे ॲक्च्युली फिक्स रेट आहे, पण जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तिथे तुम्ही प्रसाद 30 हा कोड सांगू शकता किंवा आपली यूट्यूब व्हिडिओ दाखवू शकता. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली कमेंटमध्ये पिन करून ठेवेल लोकेशन. आणि तुम्ही इंस्टाग्रामवरती पण ह्या कपड्याची फिटिंग बघू शकता, कारण मी ते पोस्ट केलेत ब्लेझर घालून. तिथे पण तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंट करू शकता किंवा DM करू शकता, तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल. आणि तिथे गेल्यावरती प्रसाद 30 आणि किंवा आपली यूट्यूबची व्हिडिओ दाखवायला विसरू नका, तुम्हाला 10 to 15% डिस्काउंट भेटेल. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आता यानंतर मी थोडे फोटोज टाकतो माझे, ते बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.